सगळ्या प्रत्येक मराठी माणसाची कॉलर जी ताठ झालेली आहे ती म्हणजे दशावतार या चित्रपटामुळे. आणि आता मल्याळम भाषेत सुद्धा प्रदर्शित होतोय. आणि पूजा काळे दशावतारशी सुद्धा कनेक्टेड आहे. सो दशावतारचं गाणं सुद्धा तू कोरिओग्राफ केलेलं आहे. थिंक म्हणजे ते तर मी खूप लकीच समजते स्वतःला की मला दिलीप प्रभावळकरांबरोबर काम करायला मिळालं. गाणं एवी प्रफुल्ल चंद्रनी इतकं सुंदर गाणं बनवलंय की तुम्हाला म्हणजे ते गाणं छान असलं की कसं इझी स्टेप्स येतात. अगेन इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग कारण दॅट वॉज अ स्टोरी बेस्ड सॉन्ग. म्हणजे असं नाही बाप बाप मध्ये इफ यू सी की डान्स खूप आहे. इट इज अ स्टोरी टेलिंग की ते शो त्यांचा दशावतारचा कम्प्लीट करून घरी जातात आणि मग ते दोघं घरी जात असताना कसं ते छान रस्त्यातला प्रवास. एक आणि ते कुडाळ म्हणजे लोकेशन्स जे त्यांनी फाइंड आउट केलेले ते तर खूपच छान होते. सो मग तसं मग आम्ही ते केलं. कसं होतं दिलीप काकांसोबत? खूप इन्स्पायरिंग होतं त्यांच्याबरोबर काम करायला. बिकॉज एक तर त्या 81 आहेत आणि त्यांचं जे काय डेडिकेशन आहे ते बघून असं व्हायचं की म्हणजे आपण कोणीच काहीच कंप्लेंट करू शकत नाही. आय थिंक माहोल छान असला ना सेटवर की ते दिसून येतं. सो ते आय थिंक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सगळे खुश असले, सगळ्या मजेत आपण छान शूट केलं किंवा आय नो कधी कधी स्ट्रेस असतो आणि संपवायचं असतं ते पण असतं. पण ओव्हरऑल एक माहोल चांगला असला की ते रिफ्लेक्ट होतं.